सायबर फसवणूक आणि त्यापासून बचावाच्या उपायांचा हा आहे एक झटपट आढावा. तुम्हाला सांगतो, राहुल नावाच्या एका व्यक्तीला बँक अधिकारी असल्याचा खोटा फोन येतो. त्याला नुसतं घाबरवलं जातं आणि त्या गडबडीत त्याने आपला OTP शेअर केल्यामुळे अवघ्या 2 मिनिटात त्याचे 50,000 रुपये कसे लुटले जातात याचा हा सारांश आहे. आता तुम्हीच विचार करा, आपल्या घामाची कमाई फक्त एकाच चुकीच्या क्षणी दिलेल्या माहितीमुळे सेकंदात कशी नष्ट होऊ शकते. तर या भामट्यांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लगेच बघूया. पहिले, तुमचा OTP, पिन किंवा पासवर्ड कधीही, म्हणजे खरोखरच कधीही, कोणालाही सांगू नका. राहुलने नेमकी हीच मोठी चूक केली होती. हे लोक नेहमी तुम्हाला भीती दाखवतात, जेणेकरून तुम्हाला सावध व्हायला वेळच मिळू नये. दुसरे, हे कायम लक्षात ठेवा की बँक कधीही तुम्हाला फोन करून तुमची खाजगी माहिती किंवा KYC अपडेट मागत नाही. साधं लॉजिक आहे, जर समोरची व्यक्ती खरोखरच तुमच्या बँकेतून बोलत असेल तर तुमच्या खात्याची माहिती त्यांच्याकडे आधीपासूनच असायला हवी, बरोबर ना? आणि शेवटी, मोबाईलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर अजिबात क्लिक करू नका. हे लोक अशी काही घाईगडबड निर्माण करतात की आपण नकळत त्यांच्या जाळ्यात अडकतो. त्यामुळे असे संशयित मेसेजेस आले की त्याकडे त्वरित दुर्लक्ष करा. थोडक्यात सांगायचे तर, तुमचा एका क्षणाचा निष्काळजीपणा तुमची आयुष्यभराची कमाई हिरावून घेऊ शकतो. त्यामुळे नेहमी सतर्क रहा.